क्रमांक 3च्या जनतेला मी सांगू इच्छितो, तुमच्याकडे आता जवळ-जवळ सगळ्या पक्षाची लोक येतील. पण तुम्हाला शेवटपर्यंत आणि तुमचा इतिहासही तुम्हाला आठवायला हवा आणि तुमचा भविष्यही तुम्हाला सिक्युअर करायचं असेल, तर आपले जयनाथ दादा पुर्णेकर यांनी तुम्हाला आठवत असेल 2007 साली जेव्हा एक मोठा बिल्डर आपल्या मालपाडा, महानगर, आझादनगरचे पाणी पळवू पाहत होता, त्यावेळेला त्या बिल्डरला प्रसाद देऊन, त्या पाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांचा प्रसाद देऊन ते पाणी आपण आपल्या प्रसाद तुम्हाला माहित असेल कसला दिला असेल, तर त्या प्रसाद दिल्यानंतर त्यांना ते इंगा दाखवून त्यानंतर ते पूर्ण पाणी आपल्या महानगर, मालपाडा आणि आझादनगरच्या गरीब जनतेला देऊ केलं. त्या ठिकाणी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, जयनाथ पुर्णेकर असतील, संतोषजी शिर्के असतील, प्रदीपदादा पुर्णेकर असतील, निलेशजी चव्हाण असतील, हे चारही आपले जे लढवय्ये सैनिक आहेत ते बाळासाहेबांचे निष्ठावंत सैनिक आहेत. आणि त्यांनी या गेल्या 8 वर्षात आपल्या प्रभागामध्ये जे सुंदर कार्य केलंय, आपल्या प्रभागात तुम्ही कोणालाही विचाराल तर तुम्हाला कोणतीही मदत लागेल, रात्री अपरात्री, रात्री 3 वाजता लागू दे, सकाळी लागू दे, तुम्ही कधी या चौघांमध्ये कोणालाही कॉल करा, तुम्हाला एका मिनिटात तुमची मदत तुम्हाला मिळते. आणि हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि या वेळेला गद्दारांना गाडून आपले निष्ठावंत शिवसैनिक, मनसैनिक, जे ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक आहेत, त्यांना निवडून ही जनता देणार आहे. आणि हे जे मी आधीही सांगितलं होतं की यांची जी भांडणं आहेत, यांच्याशी महानगर, आझादनगर आणि मानपाडाच्या जनतेला काही देणं घेणं नाही. यांना विकास हवाय, यांना स्टेबल गव्हर्नमेंट हवी आहे, यांना आपल्यासाठी झटणारा माणूस हवाय. तुमच्या एकमेकांच्या कुत्रमांजराच्या भांडणामध्ये आम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्ही तुमची भांडणं टॉम अँड जेरीची करत राहा. कोण अपक्ष असेल, कोण पक्ष असेल, ते त्यांच्या एक दुसऱ्यांचे दोन्ही त्यांना भांडणं करत राहू द्या. पण आम्ही आमची मशाल पेटू आणि आमचं रेल्वे इंजिन जोरात या पूर्ण महानगर, आझादनगर, मानपाडामध्ये घेऊन जाऊ. तो किस तरीके से लोगों का प्रतिसाद आपको मिल रहा है और किस तरीके से क्या है रैली के बारे में और आपके पैनल के बारे में आप बोलना चाहेंगे? हे बघा, रॅलीची सुरुवात आम्ही कालपासून केलेली आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुळजाभवानी हिच्या साक्षीनं काल निष्ठावंत शिवसैनिक, मनसे सैनिक आणि महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या संपूर्ण पॅनलने एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून काल आम्ही आई तुळजाभवानीच्या मंदिरातून सुरुवात केली. आणि एक चित्र मात्र स्पष्ट झालेलं आहे की आमच्याकडे जी गर्दी आहे ही कुठलेही पैसे न देता स्थानिक लोकांची आहे. आज ज्या पद्धतीने मिंदे ही ते उभे राहिलेले आहेत स्थानिक म्हणून, आम्ही त्यांना जाहीर ह्या पद्धतीने आवाहन करतो की आपल्याकडचे स्थानिक लोक दाखवा, आम्हाला स्थानिक लोक दाखवा. सगळ्या उमेदवारांना आम्ही म्हणतो की आपले स्थानिक लोक दाखवा. आणि एक बाजूला ही जी रॅली चाललेली आहे तिकडे आपण मी तुम्हाला विनंती करतो की आपण संपूर्ण दाखवा, या संपूर्ण प्रभागाला कळू द्या की कशा पद्धतीने स्थानिक लोक आपल्या सगळी कामं बाजूला ठेवून जयनाथ दादा पुर्णेकर, आपल्या विजेतेताई, त्यानंतर कमल शिर्के आणि चव्हाण महादेव, निलेश चव्हाण अशा आमच्या चारही पॅनेलला अतिशय चांगल्या पद्धतीने मनसे असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, सगळे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक प्रचंड प्रतिसाद देत आहेत. प्रथम तर मी जय महाराष्ट्र बोलतो. आणि दादानी काम केलं हे लोकांना सांगायची गरज नाही. अक्षरशः कोरोना काळामध्ये जे लोक घरातनं बाहेर नव्हते निघत, तर दादानी स्वखर्चातून पण झालं. आणि जे आमचा दादाचा जय गणेश मित्र मंडळ होता, त्या प्रत्येक पोरांनी 500, 1000, 2000 असे जमा करून ना प्रत्येक आझादनगर, मानपाडा, मनोमानगर, शिवाजीनगर या भागामध्ये ना घरोघरी जाऊन त्यांना बाहेर येता भीती वाटत होती, म्हणून दादानी त्यांची एक वेगळी टीम तयार केली होती. घरोघरी जाऊन त्यांना जेवण पोचवत होते 2 टाइम, सकाळ संध्याकाळ. जेवण जरी झालं तर त्याला कुणाचं राशन नाहीये, या सगळ्या गोष्टी भरपूर दादानी केलेल्या आहेत. आजपर्यंत दादा हे कामच करत आलेत. अक्षरशः म्हणजे दुसरे नगरसेवक जे झालेत ना, ते भरपूर ठिकाणी बंगल्यात गेलेत, या ठिकाणी गेलेत. आज तुम्ही दादाच्या घरी जाऊन बघा, आज तीन टर्म दादा नगरसेवक होते, पण हाय त्या ठिकाणी त्या बिचाऱ्याच्या घरात कुणी पण जाऊन बघा आज काय परिस्थिती आहे त्या घरामध्ये. अक्षरशः पत्र्याचं घर आहे ना, स्लॅबचं पण घर आहे. दादांच्या ठिकाणी कुठले दुसरे नगरसेवक निवडून आले होते, त्यांची आता तुम्ही बघचाल तर कमीत कमी करोडपती झालेले आहेत, पण दादा हाय त्याच ठिकाणी फक्त लोकांसाठीच कामं केलेत. दादा आमचा सोन्याचा नाणा असतो ना, तो नाणा आहे.
रैली में बड़ी संख्या में लोगों ने अपना प्रतिसाद दिया, तो इस पर आपका क्या कहना है? हे दादांच्या विषयी जे राहिलेलं प्रेम आहे आणि ह्या प्रभाग क्रमांक 3 वर अख्ख्या ठाण्याचं लक्ष आहे. मी तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगतो की हा नाना प्रभाग क्रमांक 3 मध्ये अख्ख्या पॅनल सकट खड करणार, एवढा मी शब्द देतो. आज जयनाथ पुणेकर आणि त्यांचा पॅनल पूर्ण हा प्रचारासाठी लागलेला सुरुवात केलेली आहे. अक्षरशः हा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला राहणार. आता प्रश्न आहे की ज्यांनी सगळा मानपाडा आपल्या ताब्यात ठेवून कमवून दुसऱ्या पक्षात गेलेत किंवा अन्यथा कुठे गेलेत, परत ते इकडे येऊ शकतात, परत तिकडे जाऊ शकतात, हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे मानपाड्यातली पब्लिक, मानपाड्यातील मतदार हे निष्ठावान जे शिवसैनिक आहेत त्यांनाच मतदान करणार आणि त्यांचंच पॅनल निवडून येणार. त्यात राजसाहेब बरोबर आहेत, मनसे बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात चीड येणारी गोष्ट अशी आहे की आज जी निवडणुकीमध्ये जी हेराफेरी चालली आहे, जबरदस्ती चालली आहे, कोणाला मागे घे, कोणाला पैसे दे, हे जे चाललंय त्यामुळे लोक अक्षरशः म्हणजे पेटून उठतील मतदार आणि पूर्णपणे मतदान शिवसेनेला म्हणजे मशालीला करणार, एवढं आम्हाला पूर्ण माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आज जर आपण म्हणजे मतदारांना आणि कार्यकर्त्यांना पण असं वाटतं की आपण आज जर मागे राहिलो तर पुढचं इलेक्शन होईल की नाही होईल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून आजच जाग होण्याची गरज आहे आणि ह्या घाणेरड्या शक्तीला मुळापासून उपटून टाकायला पाहिजे, नाहीतर हे असंच चालू राहणार. मानपाड्यात आता तुम्ही सांगा मानपाड्यात शाळा, उभी शाळा तुम्ही जबरदस्त करून तिथं आता सगळं डिमॉलिश केलंय. मुलं कुठे शिकणार याचा विचार केला नाही केला. आरोग्य केंद्र डिमॉलिश करून आता 1 वर्ष झाला, काही तिथे काही नाहीये. हे म्हणजे लोकांच्या सुविधेसाठी की आपले निधी मिळाला तो पैसा आपला याच्यामध्ये डायव्हर्ट करून घ्यायचा, हाच विषय चाललेला आहे. त्यामुळे लोकांना माझी पण विनंती आहे सगळ्यांना की ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवून मतदान करावं. आणि ही सगळे जे आता उमेदवार आहेत सगळे सर्वसामान्यातून आलेले आहेत. कोणीही पैसेवाला नाहीये, कोणी बाहुबली नाहीये, सगळे आपल्यात मिसळणारे लोक आहेत. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की मशाल आणि इंजिन यांना मतदान करून सगळ्यांना विजयी करा. माझं नाव मंजुश्री नारायण चव्हाण. मी मनसे कार्यकर्ते म्हणून तिथे प्रभागात काम करत आहे. आमचे प्रभाग क्रमांक 3 निलेश दादा महादेव चव्हाण हे येत्या निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत. तरी आमच्या ह्या रॅलीमध्ये शिवसेना आणि मनसे ही महायुती झालेली आहे. ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत. त्यामुळे ह्या रॅलीमध्ये एक वेगळा नवीनच जोश निर्माण झालेला आहे. असं वाटतं की ही रॅली नाहीये, त्यामुळे एक सण साजरा होत आहे. या रॅलीमध्ये एवढा आनंद होतोय की आम्हाला असं वाटतं की आता आमची जीत नक्की आहे, म्हणजे आम्हाला आता जिंकलंय असं वाटतंय. पण ह्या जनतेने आमच्यावर एकदा विश्वास करावा, आमच्या निलेश दादांवरती विश्वास ठेवावा आणि आमच्या निलेश दादांना बहुमतांनी निवडून द्यावं, हीच माझी जनतेशी कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. आमचे 4 उमेदवार आहेत, 2 मशाल, 3 मशाल, 1 रेल्वे इंजिन. कमलताई पुर्णेकर, निलेश दादा चव्हाण, विजयताई पुर्णेकर, कमलताई शिर्के आणि जयनाथ दादा पुर्णेकर. 4ही उमेदवार आमचे चांगले आहेत. आम्ही त्यांना जितवून आणायचा पूर्णपणे प्रयत्न करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोण बोलता येणार नाही, कोण बोलता येणार नाही. आपली निशाणी, आपली निशानी जयनाथ दादा आगे बढ़ो, नीलेश दादा आगे बढ़ो. मनसे प्रभागाध्यक्ष प्रभाग शाखा मनसेतर्फे तर आम्ही इथे मनसे आणि शिवसेनेची रॅलीला आलो आहोत. तर आम्ही खूप रॅली चांगली आहे असं मला वाटतं की मराठी सगळ्यांनी उभे राहावं राजसाहेबांनी उद्धव साहेबांच्या मागे, तेच आमची अपेक्षा आहे. परत विचार करा, मराठीसाठी सगळ्यांनी एकजूट होऊन लढूया. असं आहे, मी सिन्स 2000 पासून मी जयनाथ पुर्णेकर यांचा समर्थक आहे.
म्हणजे माझी 12वी झाल्यानंतर मी ठाणे इथं आलो आणि दादाचं जे काय कामावरती प्रभुत्व आहे किंवा त्याच्यानंतर जनसंपर्क आहे, प्रामाणिक नेतृत्व आहे, भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नाही आहे. 3 वेळा निवडून आलेल्या माणसाचं घर एक पत्र्याचं घर आहे आणि ह्याच व्यक्तिमत्वावर आम्ही प्रेम करून वर्षानुवर्ष आम्ही एकनिष्ठ त्यांच्यासोबत राहतोय. आणि आत्ता सध्या ठाणे महानगरपालिकेचं जे काही इलेक्शन होऊ घातलेलं आहे 2025-26चं, तर ह्या पॅनलमध्ये अ ब क ड मध्ये अ ब आणि ड मध्ये मशाल आहे आणि क मध्ये रेल्वे इंजिन आहे मनसेचं. तर ह्या युतीचा प्रचार श्री जयनाथ यशवंत पुर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी जे काय ह्या त्यांच्या कार्यकाळामध्ये काम पेरलेलं आहे त्या कामावर प्रभावित होऊन आम्ही सगळे कार्यकर्ते असतील किंवा इथले जे काय जनसामान्य असेल, हे सगळे लोक ह्या वातावरणामुळे पॉझिटिव्ह आहेत. सर्वप्रथम तुमचं मनापासून आभार मानतो, तुम्ही जो कव्हरेज करताय रॅलीचा, आणि हे लोकांना दिसलं पाहिजे मेन म्हणजे. आणि ही जी खरी लढाई आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आता तुम्हीच बघताय की सुरुवात कशी झालेली आहे. अंत असती प्रारंभच आपला एवढा भारी झालेला आहे. तर एकदम निश्चितपणे आमचे सगळे चारीच्या चारी उमेदवार आमचे निवडून येणार. कारण की मला भेटलेल्या माहितीप्रमाणे जे आता सत्ताधारी पक्षवाले आहेत त्यांच्या वर्ण एकेका उमेदवारासाठी 5-5 कोटी रुपये खर्च करायला सांगितलेले आहे प्रभागामध्ये. एकेका उमेदवाराला 5-5 कोटी, आणि कसेही करून निवडून आणा, लोक विकत घ्या, दमदाटी करा, दंडेलशाही करा, आणि हुकुमशाही यांची सगळी चालू झाली आहे. घरात घरात कोणालाही धमक्या देणे, कोणालाही उचलणे, ह्याला मारणे त्याला मारणे, अशी दंडेलशाही चालू झालेली आहे. आणि पैशाचा अमाप वाटप इथे संपूर्ण प्रभागामध्ये चाललेला आहे. त्याचं एक मूळ कारण म्हणजे हा क्लस्टर डेव्हलपमेंट. आणि या क्लस्टर डेव्हलपमेंटला बिल्डरला हाताशी धरून जनतेला वेठीस धरायचं आणि जनतेची कुठलीच कामं नाही करायची, फक्त आपली घरे भरायची. भूल देऊन जनतेला आपली घरे कशी भरण्यात येईल. आणि ही मूळ लढाई जी आहे ती नगरसेवक हे सत्ताधारी जे आहेत आता ते नगरसेवक पदासाठी नाही, हे मानपाड्याचा रहमान डकेत कोण याच्यासाठी ती लढाई चालू आहे. आणि ह्याला विरोध म्हणून आम्ही आमचा पॅनल निश्चितपणे प्रचंड बहुमताने आम्ही विजय करणार म्हणजे करणार. आणि या सत्ताधाऱ्यांना एक मोठा धडा शिकवणार या ठाणे शहरामध्ये. आणि त्याची सगळ्यात पहिली सुरुवात या प्रभाग क्रमांक 3 मधनच होणार विजयाची सुरुवात, एवढंच सांगणार. आणि आमचे चारही उमेदवार विजयी होणार. चारही उमेदवार विजयी होतील. आणि आम्हाला युतीबद्दल खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि आम्ही सगळे चांगले आहेत, सगळे निवडून येणार अशी शाश्वती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना नम्र नमस्कार. आमचे प्रभाग अ मधून विजयताई पुर्णेकर, प्रभाग क्रमांक ब मधून कमल शिर्के, क मधून निलेश महादेव चव्हाण आणि द मधून जयनाथ दादा पुर्णेकर उमेदवार आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा. त्यांनी आमच्यासाठी खूप केलेलं आहे आणि खूप आमचे काम केलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्यांना खूप प्रचंड बहुमताने विजयी करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. उद्धव बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांचा विजय असो. मशाल शिवाय आहे कोण? आमची निशाणी मशाल, आमची निशाणी रेल्वे इंजिन, रेल्वे इंजिन. हिंदुस्तानी के आदमी हम बचपन से देखते आ रहे हैं, बालू दादा को देखते हैं, जेना दादा को देखते आ रहे हैं, दादा को देखते आ रहे हैं. इसलिए हमको पसंद है, ये पीढ़ी पसंद है हमको, इसलिए उनके पीछे हम साथ में है. ये बोलना चाहता हूँ कि नवीन अभी जो पैसे के पीछे नहीं खड़े हमको भविष्य में अच्छे फ्यूचर लाने का है, इसलिए हम खड़े. रेट चले 500,000 अभी 500 भी बोला, 100 जन कितना होगा, 50,000 देते हैं लोग. हम उसके नहीं आए, और फ्यूचर बढ़ाने गली हमको सब जगह बढ़ाने, मानपाड़ा बढ़ाने का हमको. शिवाजी नगर पे आज तक कोई अच्छा आदमी आया नहीं, हमको लाना चाहते हैं अच्छा आदमी को, इसलिए हम चुन के लाया. अभी वैनी को लाया, विजेता वैनी को, अपना जैना दादा को लाया है, अपने इनके वाइफ कमलताई को लाया हमने, और नीलेश चौहान दादा को लाया हम लोग ने. ये हम सोचे हम आगे बढ़ के चेंज करेंगे और बढ़ा के दिखाएंगे हम लोग. 5 साल में ये जो 5 साल से 8 साल हुआ है कोरोना का लॉकडाउन में कुछ किया नहीं, हम करके दिखाएंगे दादा को. 5 साल में हम करके दिखाएंगे चुनाव में. जो आगे बढ़ेंगे, यूथ भी आगे बढ़ेंगे. हमें मसाल चिन्ह को चुनने दो. शिवसेना मनसे युतीचा
शिवसेना मनसे युतीचा, महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा, आपली निशाणी, आपली